योग्य वेळ आल्यावर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार। आता लाडकी बहीण वीज माफीवर काम सुरू। सगळ्या गोष्टींचा विचार करून पावलं उचलावी लागतील। वर्ध्यामध्ये अजित पवार यांचं मोठं विधान। अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातील शेतकऱ्याची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या। पडोळे गावातील बाबासाहेब सरोदे यांची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या। आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल बळीराजानं उचलू नये। वेगवेगळ्या पद्धतीने शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम सुरू। अजित पवारांचं शेतकऱ्यांना आवाहन। कर्जमाफी संदर्भात सरकारची तयारी सुरू। राज्य सरकार योग्य वेळी कर्जमाफी करणार। भुजबळांचं वक्तव्य। देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला चाणक्यगिरी शिकवू नये। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आम्हाला फोन का करताय? संजय राऊतांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल। तर उबाठा गट फुटू नये याची काळजी राऊतांना वाटत असल्याचं प्रत्युत्तर भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी दिलंय। हिंदुत्व आणि राष्ट्रभक्तीचं भाजपचं ढोंग क्रिकेटमुळे उघडं पडलं। सामने महाराष्ट्रामध्ये असते तर आम्ही उधळून लावले असते। पाकिस्तान विरुद्धच्या नियोजित क्रिकेट सामन्यावरून संजय राऊत यांचा निशाणा। दाऊदच्या मेवणीला घरी बोलावून बिर्याणी खाऊ घालणारे कोण? संजय राऊतांनी देशवासियांची आणि सैनिकांची माफी मागावी। भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार। नाशिकचे पालकमंत्री म्हणून माझा भुजबळांना विरोध। शिंदेंच्या शिवसेनेच्या सुहास कांदेंची भूमिका। तर सुहास कांदेंच्या वक्तव्यावर बोलण्यास छगन भुजबळांचा नकार। पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील। सुहास कांदेंच्या वक्तव्यावर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। महायुतीचं सरकार म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश। रुपाली चाकणकर यांच्याकडून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना देवाची उपमा। तर चाकणकरांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबद्दल आदर म्हणून त्यांनी देवाची उपमा दिली असेल। शिरसाट यांची प्रतिक्रिया। रोहित पवारांना आरोप करायची सवय लागलीये। 5,000 कोटींचे आकडे कुठून काढतात? तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, व्यवस्थित माहिती घ्या। रोहित पवारांनी केलेल्या आरोपांवर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। उपराष्ट्रपती पदासाठी इंडिया आघाडीचे उमेदवार आंध्रचे असल्यामुळे सत्ताधाऱ्यांना भीती। क्रॉस वोटिंग होण्याची सत्ताधाऱ्यांना भीती। राऊतांचा निशाणा। तर बहुमत असताना आमच्याकडे पाठिंबा का मागताय? संजय राऊतांचा सवाल। लक्ष्मण हाकेंकडून माळी समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल। TV9 मराठी व्हिडिओची पुष्टी करत नाही। दरम्यान व्हायरल होत असलेला व्हिडिओ फेक असल्याचा लक्ष्मण हाकेंचा दावा। लक्ष्मण हाके यांच्याशी फोनवर बोललो, ते लवकरच खुलासा करणार आहेत। हाकेंनी माळी समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल व्हिडिओवर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। लक्ष्मण हाके पावसात उगवलेली छत्री। हाकेंनी माळी समाजाची माफी मागावी। रिपाई खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांची लक्ष्मण हाके यांच्यावर टीका। आदित्य ठाकरे यांनी पराभव मान्य करायला शिकावं। बेस्ट पतपेढीच्या निकालानंतर मंत्री संजय शिरसाटांची आदित्य ठाकरेंवर टीका। बेस्टची निवडणूक हा ट्रायल बॉल होता अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली होती। बेस्ट पतपेढीच्या सत्तेसाठी जेवढावळी आणि पैशांचं वाटप। सहकार समृद्धी पॅनलकडनं आचारसंहितेचा भंग। बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांचा आरोप। उत्कर्ष पॅनलची निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रार। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची झाली युती, मात्र बेस्ट निवडणुकीत त्यांची झाली माती। रामदास आठवलेंची उद्धव ठाकरेंवर टीका। राज ठाकरे यांना फक्त इव्हेंट मॅनेजमेंट जप्त, त्यांना मतं पडणार नाहीत ही काळ्या दगडावरची रेघ। आठवलेंचा निशाणा। अटल सेतूवरून इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी। इलेक्ट्रिक वाहनांच्या टोल माफीमुळे मुंबईकरांना दिलासा। मनसेकडून करण्यात आली होती मागणी। गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची घोषणा। 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीमध्ये मुंबई बंगळुरू आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर ही टोल माफी असेल। पुण्यामध्ये गणेशोत्सव काळात मेट्रोच्या वेळेमध्ये वाढ करण्याचा निर्णय। सकाळी 6 ते रात्री 2 वाजेपर्यंत मेट्रो सेवा सुरू राहणार। लोकल सेवेतही वाढ करण्यात येणार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर। राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडणार। आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मार्गदर्शन करणार। मुंबई महानगरपालिकेमध्ये आरपीआयला 15 जागा मिळाव्यात। रामदास आठवले यांची महायुतीकडे मागणी। योग्य वाटा न मिळाल्यास आरपीआय पक्ष स्वबळावर लढणार। रामदास आठवले यांचं वक्तव्य। जरांगेंना मुंबईमध्ये जाण्याची वेळ येऊ देऊ नका। धाराशिवमधील मराठा कार्यकर्त्यांची रामदास आठवलेंकडे मागणी। हैदराबाद गॅझेट लागू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची मागणी। याबाबत मुख्यमंत्र्यांना भेट घेणार रामदास आठवले यांचं आश्वासन।
सातारा जिल्ह्यामध्ये मंत्री शंभूराज देसाईंकडून पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा। तांबे पुलाचं भूमिपूजन दादा आणि चव्हाणांनी केल्यामुळे दुरावस्था। शंभूराज देसाईंचा अजितदादा आणि पृथ्वीराज चव्हाण यांना टोला। सरकारने निवडणुकीच्या तोंडावर अनेक महामंडळांची घोषणा केली, नंतर त्या महामंडळांना ना निधी दिला ना अधिकारी मिळाले। रोहित पवारांचं ट्विट करत सरकारवर निशाणा। परशुराम महामंडळासाठी 6 अधिकारी नेमले, इतर मंडळांना सुद्धा अधिकारी नेमा अशी मागणी। मुंबईमध्ये जाणूनबुजून मराठी कंत्राटदारांना संधी दिली जात नाही। मराठी कंत्राटदाराला संधी दिल्यास स्वस्तात कामं झाल्यास हजारो कोटींचा घोटाळा कसा करणार? संदीप देशपांडेंचा सरकारला टोला। ठाण्यामधील गडकरी रंगायतांमध्ये वनमंत्री गणेश नाईकांचा जनता दरबारामध्ये अनेक प्रश्न मार्गी लागणार। ठाण्यामध्ये युती नको, स्थानिक भाजपा नेत्यांची वरिष्ठांकडे मागणी। सूत्रांची माहिती तर महायुतीमध्ये न जाता स्वबळावर लढण्याची स्थानिक नेत्यांची मागणी, सूत्रांची माहिती। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचा मराठी मतांवर डोळा। गणेशोत्सवाच्या निमित्ताने भाजप मराठी मतांची मोठ बांधणार। गणपतीला कोकणामध्ये जाणाऱ्यांसाठी 2 मोदी एक्सप्रेस ट्रेन। गणेशोत्सवासाठी भाजप कोकणामध्ये 500हून अधिक बसेस सोडणार आहे। मिशन शक्ती अंतर्गत नोकरदार महिलांच्या मुलांसाठी राज्यामध्ये पाळणा योजना। मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारचा मोठा निर्णय। पहिल्या टप्प्यामध्ये 345 पाळणा केंद्र सुरू केली जाणार। प्रांजल खेवलकर यांच्यावर आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता। अनेक महिला तक्रारदार पोलिसांच्या संपर्कात। खेवलकर यांनी काढलेले महिलांचे आक्षेपार्ह फोटो पोलिसांना सापडले। सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडून एसआयटी स्थापन करण्याचे आदेश। औरंगाबाद उच्च न्यायालयाने दिला होता एसटी स्थापन करण्याचा आदेश। सुधीर गिरमेट हे एसआयटीचे अध्यक्ष असतील। भटक्या कुत्र्यांना शेल्टरमध्ये टाकण्याच्या आदेशाला स्थगिती। कुत्र्यांना किडेनाशक औषधं वॅक्सिन दिली जातील। नसबंदी करून पुन्हा कुत्र्यांना सोडण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश। आरएसएसच्या वतीने 2 ऑक्टोबरला विजयादशमी उत्सव। नागपूरच्या रेशीमबागेमध्ये कार्यक्रमाचं आयोजन। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन। वांद्र्यामधल्या भाभा रुग्णालयामध्ये म्युनिसिपल युनियनचं आंदोलन। वैद्यकीय अधीक्षकांकडून हीन दर्जाची वागणूक मिळत असल्याचा आरोप। मागण्या पूर्ण न झाल्यास 2 ऑक्टोबरला रुग्णालय बंद ठेवण्याचा इशारा। मुंबईमध्ये रस्त्यावरील खड्ड्यांच्या विरोधात मनसेचं आंदोलन। हातापायाला फ्रॅक्चर बांधलेले प्रतिकात्मक रुग्ण। आंदोलनादरम्यान जनसामान्यांचं वास्तव दाखवलं। कृषी मंत्री दत्ता भरणे यांची विद्यार्थी वसतिगृहाला भेट। पुण्यामधल्या शासकीय कृषी महाविद्यालयाची पाहणी। भरणे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला। विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश। एसटी कर्मचाऱ्यांना गणपतीच्या आधी पुढील महिन्याचा पगार मिळावा। वित्त मंत्रालयाकडे कर्मचारी पगाराची फाईल सादर करण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश। सोमवारी मंगळवारपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचे पगार होणार, सूत्रांची माहिती। राज्य सरकारी अधिकाऱ्यांच्या परदेशवाऱ्यांना आता चाप बसणार। खासगी संस्थेतर्फे परदेशवारीला गेल्यास उत्पन्नाचा स्रोत सांगावा लागेल। परदेश दौऱ्यांचा सरकारला काय उपयोग याचा तपशील देखील सांगावा लागणार आहे। एल्विश यादवच्या घरावरील गोळीबार करणारे आरोपी आणि पोलिसांमध्ये चकमक। आरोपींचा पोलिसांवर गोळीबार। प्रत्युत्तरामध्ये केलेल्या गोळीबारामध्ये एका आरोपीच्या पायाला गोळी लागली। आरोपी अटकेत। किरकोळ वादानंतर तरुणाने चाकू घेत कुटुंबाला धमकावलं। पोलिसांसमोर कुटुंबाला धमकावत असल्याचा व्हिडिओ समोर। भोईवाडा वेळी चाळीमधला धक्कादायक प्रकार। अकोल्यामधल्या मूर्तिजापूर पोलिसांनी गुंडाची धिंड काढली। अट्टल गुन्हेगारांनी कान पकडून माफी मागितली। सोलापूरच्या माढ्यामधील भूताष्टेमध्ये शेतकरी मजुराला मारहाण करत अपहरण। माढा पोलीस ठाण्यामध्ये 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। कुटुंबियांचा पोलीस ठाण्यासमोर आंदोलनाचा इशारा। पुण्याच्या शिरूर तालुक्यामधील निमगाव भोगीमध्ये मुलाचा वडिलांवर चाकून हल्ला। हल्ल्यामध्ये वडील जखमी। मुलगा आईला दमदाटी करून शिवीगाळ करत असताना वडील मध्ये पडल्यामुळे हल्ला केला। आरोपी मुलाला अटक करण्यात आली। मुंबईमध्ये बस अपघात। शिवडीमधील जकेरिया बंदरच्या शाळेच्या बसचा अपघात। 4 जण जखमी झाल्याची माहिती। कल्याण डोंबिवलीमधील पलावा उड्डाणपुलाजवळील जलवाहिनी फुटली। हजारो लिटर पाण्याची नासाडी। नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून 45,766 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग। गोदाघाट परिसरामधील गावांना सतर्कतेचा इशारा। नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर ओसरला।
खडकवासला धरणातून मुठा नदीमध्ये 6,603 क्युसेक पाण्याचा विसर्ग। पुणे आणि पुण्यातील घाट माथ्यावर पावसाचा जोर ओसरला। 4 दिवसानंतर पुण्यातील भिडे पूल वाहतुकीसाठी खुला होणार। बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात तिसऱ्यांदा अतिवृष्टी। एकाच दिवसामध्ये 78,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकं नष्ट। नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता। पुण्याच्या भोरमध्ये महाड मार्गावर वरंदा गावात दरड कोसळली। घाट माथ्यावर 3 ते 4 दिवसापासून मुसळधार पाऊस। दरड कोसळल्यामुळे महामार्ग काही काळ वाहतुकीसाठी बंद होता। पुण्यातील भोर वरंदा घाटात 20 ऑगस्टला दरड कोसळली होती। खबरदारी म्हणून भोरचे प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात यांनी वरंदा घाटाची पाहणी केली। प्रशासनाकडून 30 सप्टेंबर पर्यंत अवजड वाहनांसाठी वरंदा घाट बंद ठेवण्यात आला आहे। जळगावमधील शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पाचे 18 दरवाजे पूर्णपणे उघडले। शेळगाव बॅरेजमधून 86,285 क्युसेक्सना तापी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग। भुसावळ शहरामध्ये तासाभरात जोरदार पावसानं पाणीच पाणी। तासभरामध्ये लोखंडी पुलाखालील बोगदे, खडका रस्त्यावर पाणी। पिकांच्या 20 मीटर आतीलच फोटो काढा तर होईल ई-पीक नोंदणी। डिजिटल क्रॉप सर्व्हे ॲपद्वारे नवी अट। आतापर्यंत राज्यामध्ये 9 लाख हेक्टर पिकांची नोंदणी। सांगलीच्या कृष्णा नदीची पाणी पातळी 42 फुटांवर। शहरातील अनेक भागांमध्ये पाणी। ड्रोनच्या माध्यमातून तौफिक इनामदार यांनी कृष्णा नदीच्या पुराची दृश्य टिपली आहे। अतिवृष्टीमुळे वाशिम जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। 350 गावांमधील 4,11,000 एकर शेती पाण्याखाली। रिसोडमध्ये एका शेतकऱ्याचा पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्यामुळे मृत्यू। सरकारने वाशिमसाठी स्पेशल पॅकेज जाहीर करावं अशी मागणी। बीडच्या परळीमध्ये अतिवृष्टीमुळे कापूस पिकांचं मोठं नुकसान। नागपिंपरीमधील शेतकरी देविदास मुंडे यांच्या कापसाच्या शेतीचं नुकसान। 2 एकरमधील पिकं पाण्याखाली। जालन्यामधील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातील दोषींवर गुन्हे। वडीगोद्रीमध्ये शेतकरी संघटनेकडून फटाके फोडून जल्लोष। खासदार फौजिया खान यांनी केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांची भेट घेतली। भारतीय हज यात्रेकरूंच्या समस्या सोडवण्याची मागणी केली। सोलापूरच्या बार्शीमध्ये उपसरपंचाकडून होत असलेली गांजाची तस्करी पोलिसांनी पकडली। भैरेगावचा उपसरपंच अंकुश बांगर यांच्याकडून 692 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे। खासगी ट्रॅव्हल्स चालकांच्या मनमानीला चाप बसावा यासाठी नागपूर पोलिसांची कारवाई सुरू। दुसऱ्या दिवशी दिवसभरात 56 खासगी बसवर कारवाई। खासगी ट्रॅव्हल्समुळे शहरामध्ये खूप वेळा वाहतुकीची नाशिक ते छत्रपती संभाजीनगर रस्त्याची चाळण। पिंपळरामाचे ते एरंडगाव दरम्यान रस्त्याची बिकट अवस्था। वाहन चालकांनी वाहन चालवताना सावध राहावं। रस्त्याची कामं त्वरित करण्याची स्थानिकांची मागणी। परभणीच्या दुधना नदीमध्ये वाहून गेलेल्या दोघा दुचाकीस्वारांचे मृतदेह अखेर सापडले। आपत्कालीन विभागातील पथकाच्या 40 तासांच्या शोध कार्यानंतर हे मृतदेह आढळले आहेत। यवतमाळमध्ये रेती चोरीचे गुन्हे दाखल असलेला सगीर अन्सारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये। अन्सारीवर अल्पसंख्याक आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी। पक्षातील काही नेत्यांनी नियुक्तीवर आक्षेप घेतल्याची ही माहिती। कराडच्या तासवडे टोल नाक्यावर 1,22,00,000ची दारू जप्त। सातारा उत्पादन शुल्क पथकाची कारवाई। तब्बल 1,22,00,000ची गोवा बनावटीची दारू जप्त। पुणे जिल्ह्यामधल्या 1 जण ताब्यात। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 4 दिवस पडलेल्या मुसळधार पावसाचा महावितरण कंपनीला फटका। उच्च दाबाचे 367 विद्युत खांब बाधित। महावितरणचं 4,07,00,000चं नुकसान। नागपुरात अवैधरित्या सुरू असलेल्या डान्स बारवर कारवाई। कळमना पोलीस स्थानकामध्ये हद्दीत शिवशक्ती बारवर कारवाई। बार मालक गोपाळ यादव आणि मुलगा दीप यादव ताब्यात। जळगावच्या धरणा गावमध्ये ट्रकच्या धडकेमध्ये दुचाकीवरील पुजाऱ्याचा मृत्यू। महंत प्रियरंजन दास गुरु आचार्य यांच्या मृत्यूनंतर ग्रामस्थ आक्रमक। संतप्त ग्रामस्थांकडून रास्ता रोको। घटनास्थळी यापूर्वी देखील गंभीर अपघातांची नोंद झाली। डोंबिवलीमध्ये काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर। डोंबिवलीमध्ये काँग्रेसच्या माजी नगरसेवकांच्या भाजप प्रवेशानंतर नेत्यांमध्येच पक्षांतर्गत संघर्ष पेटला। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोष केणे आणि जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या आरोप प्रत्यारोपांनी काँग्रेसची नाचक्की। अंबरनाथमध्ये शिवसेनेची मंगळागौर पार पडली। उपजिल्हा संघटक मीना सुरेश वाळेकर यांच्या वतीने आयोजन। शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांची उपस्थिती।